महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। विकसित रायगड हेच पुढील लक्ष। विकासाच्या वाटचालीत नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य। मंत्री भरत गोगावले। अलिबाग येथे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात। शेतकरी, महिला, युवक, जलसंधारण आणि पायाभूत विकास योजनांचा आढावा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीतील 80वा स्वातंत्र्य दिन रायगड जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी रायगडच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करताना नागरिकांच्या आशा आकांक्षांचा विचार करून विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, योग्य नियोजन आणि विविध विकास प्रकल्पांना गती देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले यांनी स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील 12 किल्ल्यांचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्राला 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून मुंबई आणि पुण्यासोबत रायगड जिल्हाही विकासाच्या केंद्रस्थानी येत आहे। अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सागरी मार्ग आणि विविध पायाभूत सुविधा या प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा वेगाने कायापालट होत असून तिसरी मुंबई रायगडमध्ये आकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले। शेतकरी कल्याणाच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 2800हून अधिक शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। त्यापैकी 1859 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 10,95,00,000 रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभही दिला जात आहे। ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात रायगडने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवल्याचा उल्लेख करताना त्यांनी खरिवली, चांभारली, वासांबे आणि वाडगाव ग्रामपंचायतींनी मिळवलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय यशाचा गौरव केला। महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात 151 हेल्पलाईन आणि 16 हिरकणी कक्ष कार्यरत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,76,000 महिलांना दरमहा मानधन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचे सांगितले। यावेळी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत ते 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा केला जात असल्याचे त्यांनी जाहीर केले। 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पाणी अडवा, पाणी जिरवा हा संकल्प कृतीत उतरावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमादरम्यान जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले। उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि आपत्कालीन परिस्थितीत मोलाची मदत करणाऱ्या आपदा मित्रांचा सन्मान करण्यात आला। मुख्य सोहळ्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक इंग्रजी भाषा अध्ययन या प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या प्रेरणेतून विकसित रायगडचा संकल्प अधिक दृढ करणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे सह तृप्ती भोईर, अलिबाग।